दादाच्या बद्दल सांगतो. दादा हाय चार चराक शुभम पर्वेकर, त्यांचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो हा भेटायला गडचिरोली जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ब्लॉगर. तर बघूया आपण समोर गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात मोठा ब्लॉगर कोण आहे त्या दादाला आता आपण भेटायला चाललो. तर नमस्कार गडचिरोली, मी म्हटलं होतं तुम्हाला की एक आपला गडचिरोली जिल्ह्याचा जे मोठा ब्लॉगर आहे त्यांच्यासोबत भेटवणार आहोत तुम्हाला. चला आपण भेटूया. बघा कोण आहे तुम्ही ओळखत असाल तर. दादा नमस्कार. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं या गावातले. दादाच्या बद्दल सांगतो. दादा हाय चार चराक शुभम पर्वेकर, त्यांचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. हॅलो, मी चार चराग व मी मराठीतून महाराष्ट्र दाखवतोय. वडसा तालुक्यातील दादा काय आपल्यासाठी दोन शब्द. प्रभात दादा आमच्या जिल्ह्याचा अभिमान आहेत. साऊथ गडचिरोलीमध्ये ज्या गोष्टी घडतात आणि जे नॉर्थ गडचिरोलीपर्यंत पोहोचू शकत नाही याचा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे प्रभात दादा. हे खूप छान सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी कॉन्क्लूड करतात एकदम बेस्ट आणि कॅची प्रकारामध्ये. याचा अर्थ असा नाही की या लोकांना व्ह्यूज पाहिजे, यांची अशी इच्छा आहे आणि यांची असं नेहमीच एक्झिस्टन्स आहे आणि तपश्चर्या आहे की इथल्या लोकांचं, साऊथ गडचिरोलीच्या लोकांचा जो एक हक्क असायला हवा, जो एक पे असायला हवा, तो यांच्यातर्फे किंवा समाजापर्यंत आणि गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचायला हवा. थँक्यू सो मच.